नमस्कार. वैशाल लॉग स्मार्ट चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते. गुड मॉर्निंग. सर्वात प्रथम सर्वांना सकाळचा पहिला चहा चालू आहे. आता मिस्टर उठून बसलेले आहेत आणि मोठा मुलगा आंघोळ करून दूध पिऊनसुद्धा तो क्लासला गेला. त्यानंतर मी उठले, मिस्टर उठले, अजून छोटा मुलगा झोपेतच आहे. पण तोचा पण बहुतेक क्लास चुकते, कारण थंडीच कितकी पडली की सगळेजण गारटूनच गेलेले आहेत. तर बघा, ही काल जी काय मोडं भिजत घातली होती ती इतकी अशी मोडं आलेली आहेत आणि एवढीच लागतात आम्हाला भाजीसाठी. तर बरोबर तेवढे आलेले आहेत. इकडे दूधसुद्धा तापवायला ठेवले, चहा उकळायला लागला आहे, त्यामध्ये मी गवती चहासुद्धा घातलेला आहे. नेहमीप्रमाणे गवती चहाशिवाय काय मिस्टर पितच नाहीत, त्यामुळे चला मग आपण चहा घेऊया आणि मग सुरुवात करूया छान अशा दिवसाची. तरी भाजीला कालच मी हा प्रयोग केला होता म्हणून बरं झालं, काहीच नव्हतं. आणि डाळ तरी किती द्यायची हाच प्रश्न नेहमी पडत असतो. लगेचच मी चहा घ्यायच्या अगोदर कणिक मळली, चहा मिस्टरांना दिला आणि माझा तसंच ठेवला, कारण तितका वेळ ती छान भिजेल, त्यामुळे चपातीसुद्धा छान होतील. इकडे तेलामध्ये कांदा जिरे टाकले, त्यानंतर मटकी हळद टाकून छान फ्राय करून घेतलं आणि यामध्ये मी जे काय कालचं वाटण घातले तेच मी घातले आणि तिखट मीठ हिंग हळद कोथिंबीर आणि गरम पाणी ओतून मी मटकी छान अशी शिजवायला ठेवली आणि इकडे चपात्यासुद्धा लाटायला घेतल्या. सोबत कामं केली तरच होतात, नाहीतर रेंगळत कामं केली की सकाळची काहीच कामं होत नाहीत. पण छान थंडीमध्ये मस्त वाटत होतं सकाळचा स्वयंपाक, कारण गॅसपाशी असल्यामुळं थंडीचं आहे असं जाणवतसुद्धा नव्हतं आणि छान एन्जॉय करत होते मी सकाळचा टाईम. आणि मला स्वयंपाक सकाळीच करायला फार आवडतं आणि मुलांचे डबेसुद्धा छान पदार्थ करायला मला फार आवडतात. मुलांना खाऊ घालायला, त्यांचे डबे करायला सकाळची ही जे काय गृहिणींची गडबड असते ती अगदी मला मनापासून आवडते आणि मी छान एन्जॉयसुद्धा करते. तर इकडे बघा, कालचा भातसुद्धा शिळा राहिला होता, तोच मी फोडणी टाकत होते. तेलामध्ये कांदा जिरे, नेहमीची आपली फोडणी, तिखट मीठ, कांदा लसूण मसाल्याचीच चटणी असल्यामुळे इतकं छान तो तवा फ्राईड राईस किंवा तवा पुलावसुद्धा म्हणू शकता. खूप छान असा इथे आपला पुलाव बनत आहे आणि छान एन्जॉय करणार. हा देखील शिळा भात असला तरी काय झालं किती सुंदर लागतो आणि पोहे नव्हे, कोणत्याही रेस्टॉरंटचा कोणताही पदार्थ ह्यापुढे फिक्का आहे असं मी म्हणेन, कारण आम्हाला फार आवडतो शिळा भात फोडणी टाकलेला. इकडे मी छान बागेमध्ये आलेले आहे आणि छान फुलंसुद्धा बघून इतकं छान डोळ्याला वाटलं, काय सांगू शकत नाही. आणि अशी फुलं आपल्या गार्डनमध्ये असतील तर काय त्याचा आनंद काहीच सांगू शकत नाही. खूपच छान एन्जॉय करू शकता. तर छान असं ऊनसुद्धा आलं आणि आत मी गेले तर शिजलेलं होती आपली मटकीची उसळ. चला मग मुलाचा डबा भरते आणि तुमच्याबरोबर सुद्धा शेअर करते. छान अशी मटकीची उसळ आणि वास बघून तर दरवळूनच निघालं माझं किचन, कारण सकाळची अशी मटकीच्या उसळीचा वास आणि डबे भरतानाचा जो काय आनंद असतो ते एका आईलाच माहीत. तर इकडे भातसुद्धा ठेवला, कारण गडबड नको. सगळाच माझा स्वयंपाक आता झालेला आहे. आता मी लोटून काढते. सगळा नाश्ता जेवण झाल्यानंतरच मी लोटून काढते आणि लोटून काढल्यानंतर लगेच मी काय केलं, फरशीसुद्धा पुसून घेतली आणि आज मला लावायचं होतं डोक्याला कलर, तोसुद्धा कलर करून मी आंघोळच करून घेतली. पण लाईट गेली होती, काही हरकत नाही. गार पाण्याची आंघोळ थंडीत इतकी छान वाटते की त्याचा आनंद जे गार पाण्याने करतात त्यांनाच माहीत. आणि केससुद्धा गार पाण्याने धुतली तर खूप हेल्दी राहतात बरं का. त्यामुळे मी गार पाण्यानं छान अशी आंघोळ केली, केससुद्धा वॉश केली आणि जरा कट्टा राहिला होता स्वच्छ करायचा, तोच मी इथं क्लीन करायचा राहिला. तो राहिलाच म्हटलं मागे, असं राहत नाही शक्यतो, कारण कलर करण्याच्या नादात मी विसरूनच गेले कट्टा साफ करायचं. कलर केल्या काय केलं, मी धुणंच धुवायला घेतलं आणि तुम्हाला माहीत आहे की मी धुणं धुतल्यानंतर नेहमीच कपडे चेंज करते आणि हातपाय धुवून दुसरी कोरडी कपडे घालते आणि दिवसभर ती कपडे माझ्या अंगावरती असतात, तीच मी कपडे घालत नाही. कारण स्वयंपाक, नाश्ता आणि किचन क्लिनिंग, भांडी धुणं आणि फरशी धुतल्यानंतर सगळं माझं अंग ओलं होतं. मी काय ते कपडे कधीच घालत नाही अंगावर. आपली हे सुद्धा तब्येत छान राहते बघा कोरडी घातल्यानंतर. आता मी इकडे दुपारच्या वेळ झालेले आहे, जेवलेलं आहे मिस्टर आणि मी आणि वरती आलेले आहे टेरेसवरती आणि छान असा
टेरेसवरती मी केस वाळवत आहे. शक्यतो मी सूर्याच्या प्रकाशमध्येच केस वाळवते. मला नेहमी ही जी काय पारंपरिक पद्धत किंवा जुनी पद्धत म्हणू शकता, मला ते हेअर ड्रायर आहे माझ्याकडे, तर मी हेअर ड्रायरचा कधीच उपयोग करत नाही. शक्य तितकं मी असं उन्हातच केस वाळवते. नॅचरली, जेवढं नॅचरली आपण राहता येईल तितकं राहायचं. कसं लाईट बिलची तर बचत होतेच होते आणि एक 5 ते 10 मिनटात माझी केससुद्धा वाळतात. जे काही 10 मिनटं आपण आपल्यासाठी काढतो आणि केससुद्धा छान अशी वाळतात आणि हेल्दी तर राहतात इतकी. आणि बघा पाठीमागे थोडंसं माझं राहिलं होतं, जरा गारगार वाटत होतं, म्हणजे तीसुद्धा उलटी करून मी वाळवत होते. आता एक गोष्ट सांगायची होती, मी आता 15 दिवसातूनच डोकं म्हणजे केस वॉश करत होते. आता मी आठवड्यातून एकदा तरी करायला लागले. तेव्हापासून खरंच सांगते, माझी केस गळायची इतकी कमी आणि इतकी नाके बरोबर म्हणतात तसं झालेलं आहे. अगदी नॅचरली जेवढी जातात ना तेवढीच जात आहेत. म्हणजे कोणतंही तेल नाही लावलं तरी म्हणजे आपण केस वॉश करत नाही, त्यामुळेच मला वाटते आपली केस गळत असावीत. तसं तर मी हेअर कलरचा यूज करते, त्यामध्ये केमिकल असतंच. कोणतंही लावा किंवा मेहंदी जरी लावली नॅचरल, त्यामध्ये सुद्धा केमिकल टाकूनच दिलेलं असतं का काय की. पण जेवढी नॅचरली जायला पाहिजे तेवढीच आता तरी जात आहेत. मी केमिकलचं हेअर कलर वापरून सुद्धा तरीसुद्धा माझी केस इतकी म्हणजे गळाईच थांबलीत की मी काय सांगू शकत नाही. चला तर मी असा ऊनसुद्धा घेते, सनबाथसुद्धा माझं होईल आणि केससुद्धा नॅचरली माझी वाळून जातील. छान अशी वाळल्यानंतर बघा, जी सूर्याच्या ह्याच्यामध्ये आपण वाळवतो ते केसांचा जो काय पोत आहे तो सुद्धा आपला सुधारतो, केसांची क्वालिटीसुद्धा सुधारते आणि केस तर गळायचे थांबतात. आणि माझा नेहमीचाच क्लिनिक प्लस शॅम्पू मी लावते, मी नेहमीच पहिल्याचपासून. त्यामुळे माझी केसांची काय तक्रार नाही, फक्त गळत होती मध्ये. ह्याचं कारण हेच असं की मी महिन्यातून एकदाच नहात होते. म्हणजे बरीच माझ्याकडे बरंचसं दुर्लक्ष झालं होतं. आता मी हळूहळू ते रुटीनमध्ये आणत आहे. तसं माझी सगळी हेल्थसुद्धा सुधारत आहे. त्यामुळे मला म्हणजे इतकी काही चिंता वाटत नाही केसांची. बऱ्याच जणांना केसांची भरपूर काळजी असते, पण मला तर काही मी कधीच केली पण नव्हती. पण गळत तर होते आणि टेन्शन तर मी घेत नव्हते आणि कशी काय गळत होती म्हणत होते मी. पण बघा, माझी केमिकलचा यूज केला तरी आठवड्यातनं 2 वेळा, हा आता 15 दिवस झालं मी 2 वेळा नहालेले, तर इतका फरक जाणवतो. म्हणजे आपलं चुकतंय, म्हणजे नहात नव्हतो त्यामुळेच डोक्यावरून. तर छान अशी वाळवून घेते. इतक्यात मिस्टर खाली हाक मारत आहेत, खाली काय सांगायचं आहे काय माहीत. म्हटलं थांबा, थोडंसंच वाळायची राहिल्यात, मी लगेच येते, एक 5 मिनटं. तर किती छान सुंदर आता कमरेपर्यंत माझी केसही ऑलरेडी वाढलेले आहेत. मिस्टर लागलेत कट कर, खांद्यापर्यंत कर, इतकं काय वाढवू नको असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझी केस खरं सांगू सीटच्या खालीपर्यंत होती, पण काही 4 वर्षापूर्वी जशी गळायला लागली तशी मी कट केले होते, खांद्यापर्यंत होती. आणि आत्ता ती वाढलेली आहेत, जसं म्हणजे 1-1.5 वर्ष झालं. थोडीशी कट म्हणजे लेवल करून घेतली तर इतकी लेंथ त्याची झालेली आहे. तर मी अशीच ठेवणार आहे. आता हा पसारा काढलेला तुम्हाला दिसत असेल, तो मी बेडरूममध्ये 3रा कप्पा जो का राहिला होता तोच मला आज उद्या करून आज उद्या असं चाललं होतं. आज काही येईना उद्या काय होईना असं चाललं होतं. कप्पा आज काढते उद्या काढते, तर असा रिकामा केला आहे. ह्या एका पिशवीमध्ये तर आहेत व्यवस्थित ठेवलेली आणि थोडंफार असे ऑर्गनायझर मागवले होते, तितकं मी भरलं होतं. माझे ड्रेस 4 ह्याच्यामध्ये माझे ड्रेस आहेत, बाकीच्या 5 ह्याच्यामध्ये माझे ड्रेस आहेत, 3 ह्याच्यामध्ये माझ्या साड्याच आहेत. इतकंच आहे. आणि खाली जे आता कप्पा काढला आहे त्यामध्ये एक्स्ट्राचे रोजची कपडे वगैरे मी ठेवत होते आणि वरच्या कप्प्यात तर माझी नवीनच साड्या कोणी नेसवलेल्या आणि मी दिवाळीत वगैरे घेतलेल्या आहेत. त्याचं अजून बघणार आहे, ब्लाऊज वगैरे म्हणजे अस्तर वगैरे आणायचं आहे म्हणूनच थांबलेलं आहे ते काम. तर ते सुद्धा होऊन जाईल थोडे दिवसामध्ये. आणि फायनली हा 4 नंबरचा ॲक्च्युली कप्पा आहे, त्यामध्ये इकडे वया दिसत आहेत आणि एक छोटंसं चौकोनी जो बॉक्स आहे त्याचं मी काहीतरी बनवणार आहे. त्यासाठी मी चौकोनी तो थर्माकोलचा बॉक्स ठेवलेला आहे काढून.
मी आज नव्हते त्याचं काहीतरी बनवेन. आणि खालचा कप्पा तर मी परवाच काढलेला आहे. फक्त हे जे काय 2 आहे दाखवायला लागले त्यातलं काय आहे नेमकं बघायचं होतं. आणि जे काय बाकीचे 2 आहे त्यामध्ये शिवायचंच आहे माझं, कात्री वगैरे सुई दोरा. बाकीचं काय देवाचं वगैरे थोडंसं ठेवलेलं आहे तिथे मी. तर चला मी आवरून घेते. आणि आवरून झाल्यानंतर मला एक गोष्ट सापडली आणि लगेचच मी ती ॲप्लाय केली. तर पायावरती मी आज नेलपेंट म्हणजे ॲक्च्युली लग्नातच लावलं होतं, त्यानंतर आज मी लावलं. आणि मी इतकी खुश झाले लावल्यानंतर. किती वर्षानंतर हा अनुभव मी घेतला आणि मला फार आनंद झाला. तो देखील तुमच्याबरोबर मी शेअर केला. तर आज माझी तुम्ही फार बडबड ऐकून घेतली त्याबद्दल खूप खूप सॉरी आणि धन्यवाद, आभारी. कारण माझ्या मनातल्या भावना मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. त्यासाठी मी आजचा व्लॉग इथेच थांबवत आहे. आणि कसा वाटला ते नक्की कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटून नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.